सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालकावयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्दमार्गेण वयं सर्वे समर्पिताः। चला, तुमची पूजा तर झाली, पण कमीत कमी एक गरमागरम चहा तरी पाजा। हो हो, आत्ता आणते। काय झालं बेटा, आज नमस्कार चालले? आजोबा, मी यश आणि रितेशला नेहमी बघतो, ते जेव्हा पण त्यांच्या घरातून निघतात आई बाबांचा आशीर्वाद घेऊन निघतात। हो, मग तुम्ही दोघं तर माझे आई बाबा आजी आजोबा सगळं काही आहात। बेटा, तू नमस्कार कर किंवा नको करूस, आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत। चल चल नाश्ता कर बघू, नाहीतर उशीर होईल तुला। अगं बाई, माझा आजचा पेपर कुठे? गार्डन मध्येच ठेवलाय। बरोबर। परिवारात प्रत्येक व्यक्तीचं एक महत्व असतं, पण काही लोकांसाठी कोणी एक माणूसच पूर्ण परिवार बनत असतं। आजी आजोबांसाठी शशांकनेच त्यांचं पूर्ण विश्व आहे। आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या ठेवीला त्यांनी पूर्ण मनापासून सांभाळलं, इथपर्यंत की शशांकच्या पालन पोषणासाठी आपला तरुण मुलगा आणि सुनेचं दुःख पण विसरून गेले आणि नेहमी शक्यतो प्रयत्न केला की कधी शशांकच्या डोळ्यांमध्ये आई वडिलांच्या कमतरतेची जाणीव होऊ नये। नमस्कार आजोबा। नमस्कार आजोबा। मी तर बिलकुल बरं आहे बेटा, तुम्ही दोघे कसे आहात? कसा चाललाय अभ्यास? छान चाललाय अभ्यास, आमचा 50% अभ्यास झाला पण आहे आजोबा। अरे वा, व्हेरी गुड। कॉलेजमध्ये तर फक्त 30% झालंय, पण आमचा 50% झालाय अभ्यास। असं? फक्त ह्या दोघांमुळे। खूप हुशार आहे ती दोघं। दोघं नाही, तिघांच्या मेहनतीने झालंय। कॉलेजला लेट होत असेल। हो चल, येतो आजोबा। सुखी राहा बेटा। बाय आजोबा। बाय बाय। अरे बाबा, जरा सांभाळून जा। हो। हा, सोलर एनर्जी वाला प्रोजेक्ट पण तर कम्प्लीट करायचा आहे। लायब्ररीमध्ये बुक मिळेल, पण तिकडे असायला पाहिजे। हो, तर असायला हवी। एक्सक्यूज मी मॅम, ते आम्हाला केमिस्ट्रीचं पुस्तक पाहिजे होतं लायब्ररीतून, पण लायब्ररीयन सर म्हणाले की ते फक्त फॅकल्टीसाठी आहे, पण आम्हाला आमचं प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे। जर तुम्ही सरांना सांगितलं तर ते आम्हाला देतील। प्रॉमिस, आम्ही 2 दिवसात परत करू ते। ओके, मी सांगते त्यांना। थँक्यू मॅम। ठीक आहे, या तुम्ही। चल यार, काम झालं ना, आता टेन्शन नाही, प्रोजेक्ट कम्प्लीट होणार आता। सर, ते प्रियांका मॅमने तुम्हाला केमिस्ट्री बुक तर सांगितलं असेल? हो, काढून ठेवले, हे घे। थँक्यू सर। हो, पण तुला हे 2 दिवसात रिटर्न करायचंय बरं का? नक्की सर, थँक्यू। बरं।
दे मी बघतो. तू वाचून दाखव, मी लिहितो. आर्टिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री लिहून घे. हे बघ काय लिहिलंय इथे. वेलरॅनिक ऍसिड सगळ्यात एक्सपेन्सिव्ह केमिकल्स मधलं एक आहे. याची कॉस्ट जवळजवळ $180 5 mg साठी असतं. इंडियामध्ये 1,44,000 रुपयाला हे जवळजवळ 50 mg मिळतं. आणि याने इन्सोमनिया म्हणजे झोप न येण्यावर ट्रीटमेंट मध्ये यूज केलं जातं. म्हणजे झोप येण्यासाठी पण 1,44,000 रुपये खर्च करायचे फक्त झोप येण्यासाठी? तू कशाला टेन्शन घेतोस? तुला तर छान झोप लागते ना. यश यार, मी तुला इतकी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो आणि तुला मस्करी सुचते. अरे सॉरी, मी कदाचित हे केमिकल आपल्या लॅब मध्ये पाहिलंय. उद्या जाऊ बघायला. आणि मी तर म्हणतो की ह्याच्यावर एक प्रोजेक्ट पण तयार करूया. सगळ्यात अनोखा प्रोजेक्ट असेल. काय म्हणतोस? ओके डन. अरे मस्त तरी बुक चांगला झालं, त्याच्यामुळे काम झालं आपलं. नाही काय झालं पण ते आता उद्या लॅब मध्ये जाऊया, सगळी माहिती काढून एकदा ते प्रोजेक्ट करून टाकूया. बरोबर. हाय. हाय. हा शशांक आणि हा रितेश. आणि हे दोघं कॉलेजमध्ये नवीन आहेत. हाय. हाय हाय शशांक. हाय. हाय. आणि हेमांग सरांनी सांगितलंय आपण यांना आपल्या ग्रुपमध्ये ठेवूया. हो हो, का नाही. बरं झालं यार तुम्ही सगळे भेटलात, नाहीतर आम्ही कॉलेजमध्ये बोर झालो असतो. खरंच. बोर झाले असते तर मग लायब्ररी मध्ये यायचं. हो हो, आम्ही तुम्हाला 1,44,000 झोप येणाऱ्या केमिकल बद्दल सांगितलं असतं. लायब्ररी आणि मी, मला तर लांबूनच लायब्ररी बघून चक्कर यायला लागते. तर माहित नाही लोक तासन तास कसे बसतात लायब्ररीमध्ये. जेव्हा तुला प्रोजेक्ट बनवायला लागेल ना, तेव्हा लायब्ररी मध्ये तासन तास बसणं येईलच. मला नाही वाटत असा दिवस कधी येईल. मित्रांनो, आता आपण निघालं पाहिजे. मला पण घरी लवकर जायचंय. चल बाय बाय. बाय बाय बाय. बाय. हॅलो, हा मी लॅब मधून बोलतोय. हो बघा, मला काही केमिकल्स हवेत. सर आम्हाला एका केमिकलवर स्टडी करायचं. ठीक आहे. थँक्यू सर. हो हो. हे बघ, हे आहे ते केमिकल ज्याच्याबद्दल आपण काल वाचत होतो. चल बघूया. अच्छा, हे आहे का 1,44,000 वाला केमिकल? आणि जरा मी पण बघतो याच्यामध्ये असं काय आहे ते. जरा सांभाळून. वेलरॅनिक ऍसिड. यश आणि रितेश, तुम्हाला हेमांग सर बोलवतायत. मित्रांनो, आम्ही जरा सरांना भेटून येतो. अरे अरे काय करताय यार, खूप झाली मस्ती. आण पडेल ते खाली. हा ठीक आहे. अरे हे रक्त, अरे हे रक्त नाहीये, केमिकल आहे. म्हणून तर सांगतो की कधीतरी अभ्यास करायचा. तू पण. अरे काय केलं तुम्ही लोकांनी? केमिकल पडलं ना हातातून. कोणाला कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल यार. अरे काय नाही होणार यार. बघ तू एक काम कर, तू पुढचं साफ कर, मी मागचं साफ करतो. हो हो ठीक आहे. यार काय झालंय? कोणी बघितलं तर? तिकडे बघ. कोणी आलं नाही पाहिजे यार, खूप भीती वाटते. सर आमचं काम झालं, आम्ही निघतो आता. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. यार आता तर वाचलोय, पण नंतर तर माहित पडेलच ना. अरे कसं माहित पडणार? अजून तर आणखीन स्टुडंट्स यायचे बाकी आहेत ना. आणि जोपर्यंत सरांना माहित होईल ना, तेव्हा किती स्टुडंट्स येऊन पण गेले असतील. समजलाच काही? आणि तसं पण लॅबची रिस्पॉन्सिबिलिटी तर त्या सरांची आहे, आणि ते फोनवर बिझी होते. आणि आता जे होईल ते त्यांचं होईल. अरे तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? अरे यार आता केमिस्ट्री लॅब मध्ये माझ्या हातात ना ऍसिडची बॉटल फुटली यार. थँक्यू यार, तुम्ही दोघांनी वाचवलं. नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. अरे मित्रांसाठी काय पण यार. चल या आनंदात आजचं कॅन्टीनचं बिल तुझ्या नावावर. हो नक्की यार. चल चल.
अरे तुम्ही पण चला ना. नाही नाही, तुम्ही जा. अरे तू चल ना यार. यार यश, मला ही मुलं काही ठीक वाटत नाहीत. तू बरोबर बोलतोयस. अनेक वेळा आपण एखाद्याच्या उपकाराखाली इतके दबले जातो की आपण ओळखायला सुद्धा विसरतो. आपल्याला त्याच्यातले दोष दिसतच नाहीत, उलट त्याचे दोष पण चांगले दिसू लागतात, जसं की शशांकच्या बाबतीत होत आहे. तो त्याच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना बोरिंग आणि क्लासला बंक करणाऱ्या मित्रांना एंटरटेनिंग समजतो. मजा आली यार. हो यार. लवकर चला रे, सगळी मुलं गेली आहेत. सायन्सचं लेक्चर सुरू पण झालं असेल. ऍक्च्युली माझी अजिबात इच्छा नाही लेक्चर अटेंड करण्याची यार. शशांक तू तर चल. नाही यार, माझा पण मूड नाहीये. तुम्ही जा लेक्चरला. आणि यार तुम्ही दोघं पण जाऊन काय करणार? चला ना, आज कुठली तरी मूवी पाहूया. हो रे, चला ना. नाहीतर रोज तोच अभ्यास करून कंटाळा आलाय यार. थोडं आउटिंग केलं तर मजा येईल. चला ना. नाही रे, आम्ही दोघं क्लास बंक नाही करणार. आणि आज तर एवढे इम्पॉर्टंट चॅप्टर शिकवणार आहेत. शशांक, तुला पण आमच्यासोबत यायला हवं. अरे तुम्हाला मूवी बघायला नाही यायचं तर नका येऊ, पण शशांकला का जबरदस्ती घेऊन जाताय? त्याचा मूड पण नाहीये. आज तो आमच्या सोबत मूवी बघायला येणार. काय शशांक? हो रे. ठीक आहे शशांक, जशी तुझी इच्छा. चल यश. 3 ते 6चा शो. बॉलिवूड? नाही रे, हॉलिवूड. हॉलिवूड बघूया आणि नाईट ड्राईव्ह. चला यार. ठीक आहे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. यार धम्माल आली आज. पुढच्या आठवड्यात आपण पार्टी करू. अरे वा, पूर्ण रात्र जागून टाकू. थकलो यार. खूप मजा आली. थँक्यू यार. थँक्यू. चल गुड नाईट. गुड नाईट. चल गुड नाईट. बाय बाय. बाय. उद्या या कॉलेजला आठवणीने. हा. गुड नाईट. चल बाय. बाय. चल यार. चल चला आता घरी जाऊया. काय ग, शशांक आला नाही अजूनपर्यंत? नाही हो, काय कळत नाही. हल्ली तो उशिरानेच येतोय. हा आला. का रे बेटा, बराच उशीर केलाय आज यायला? ते आजोबा आज एक्स्ट्रा क्लासेस होते. एक्स्ट्रा क्लासेस? काय? मजा आली ना यार. मजा आली यार. शशांक, हा, उद्या तुझ्या बर्थडेची पार्टी केव्हा देणार आहेस? तुला कसं कळलं उद्या माझा बर्थडे? आपला फेसबुक सगळं काय सांगतो. यार आजीने नेहमीसारखी घरीच बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. पण आम्हाला तर पार्टी हॉटेलमध्ये पाहिजे. आता आपण प्रायमरी स्कूलची छोटी मुलं थोडी आहोत जी तुझ्या घरी येऊन तू केक कापल्यानंतर टाळ्या वाजवू आणि कोल्ड्रिंक चिप्स मध्येच खुश होऊ. पार्टी तर तुला तुझ्या मित्रांना बाहेरच जावी लागेल. आता तू बघ कसं ते केव्हा आणि कुठे यायचं हे आम्ही स्वतः सांगू तुला. चल चल निघतो आता. बाय बाय. बाय. उद्या पार्टी. हा बाबा, पार्टी नक्की. बाय. अरे तुम्ही दोघं कुठे होतात? इतका वेळ का लागला? यार शशांक, ही दोघं मुलं ना चांगले नाही आहेत. तू यांच्यासोबत राहणं सोडून दे. काय बोलतोय सर तू? मी अभ्यास करून करून बोर झालो होतो. जेव्हापासून हे आलेत थोडा एन्जॉय करतोय. हे बघ शशांक, आम्हाला फक्त इतकंच सांगायचंय की एकतर ह्यांचा साथ सोड किंवा आमचा. अरे ते पण माझे मित्र आहेत, असं कसं त्यांना सोडू? ठीक आहे, आम्हाला आमचं उत्तर मिळालं. रितेश, यश, अरे माझं ऐका तरी. आजोबा, ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या कोचिंग क्लास विषयी. त्याच्या फर्स्ट सेमिस्टरची फी भरायची आहे आणि उद्या लास्ट डे. ठीक आहे, तुझ्या आजीकडून घे ना. अभ्यासामध्ये मुळीच कमी नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. का बेटा, आजकाल तुझे ते दोन्ही मित्र नाही येत रे? काय बरं झालं? काय त्यांच्याशी
भांडण तर नाही ना झालं तुझं? नाही आजोबा, असं तर काहीच नाही. हे बघ बेटा, आपल्याला नवीन मित्र मिळाल्यावर सहसा आपण जुन्या मित्रांची पर्वा नाही करत. ही मैत्री आहे ना बेटा, सोन्यासारखी असते. आणि जितकी ती जुनी होत जाते ना, तितकीच तिची चमक अजून उजळत जात असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हो आजी. हॅलो. हो बोलतोय. काय असं? काय झालं? कोणाचा फोन होता? अहो सांगा ना. शशांकने कोचिंग क्लासेसच्या फी साठी आता 5-6 दिवसांपूर्वीच तुझ्याकडून पैसे घेतले होते ना? हो. त्याच्या कोचिंग क्लास मधून फोन आला होता पैसे जमा करण्यासाठी. याचा अर्थ शशांकने कोचिंग क्लास मध्ये पैसे भरलेच नाहीयेत. अशी कसली गरज होती पण त्याला याच्यासाठी आपल्याशी तो खोटं बोलला? मी तर कधी स्वप्नात पण नव्हता विचार केला की शशांक आपल्याला कधी धोका पण देऊ शकतो. अहो तुम्ही उगीच त्रास करून घेतात. असंही होऊ शकतं की तो फी भरायला विसरला असावा आणि पैसे त्याच्याजवळच राहिले असावे. ईश्वर करो आणि तुझं म्हणणं खरं ठरो. का उगाच त्रास करून घेतायत? मी त्याच्याशी बोलेन. मला पूर्ण विश्वास आहे तो काहीच चुकीचं नाही करणार. तू बराच उशीर केलास घरी यायला. तुला माहित आहे ना आजोबा जेवायला वाट बघत असतात. मी ग्रुप स्टडी करत होतो मित्रांबरोबर. माझं जेवण झालं तिकडेच. ते तुझ्या ट्युशन क्लास मधनं फोन आला होता. कदाचित तू त्यांची फी भरायला विसरलास वाटतं. खरंच विसरलास ना तू, की अजून कुठलं कारण आहे जे तू माझ्यापासून लपवतोयस? विसरलो नाही आजी, ते पैसे माझ्याकडून खर्च झाले. 25,000 रुपये तुझ्याकडून असेच खर्च झाले? आजी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं का? माझी लाईफ आहे, काही गरजा आहेत. मी माझ्या मर्जीने माझ्या गरजांसाठी पैसे नाही खर्च करू शकत का? हो करू शकतोस, पण अशी काय गरज होती की तुला आमच्याशी खोटं बोलावं लागलं? आणि खरंच गरज होती तर तुला काय वाटतं की तुझ्या आजोबांनी तुला पैसे दिले नसते? की मग कारण सांगून आपल्या आजोबांकडे पैसे मागण्याची हिंमत नव्हती तुझ्यात? आजी मी कोणी शाळेतलं बाळ नाहीये जो माझ्या छोट्याशा गरजांसाठी तुझ्याकडून किंवा आजोबांकडून पैसे मागत फिरेन. मला माझ्या नवीन मित्रांना बर्थडे पार्टी द्यायची होती. फीसचं काय पुन्हा भरता येईल. शशांक, चूक करून माफी मागण्याऐवजी वाद घालायची सवय पण काय तुझ्या नव्या मित्रांकडून शिकून आलायस तू? ट्युशन फीसच्या पैशानी पार्टी करणारे मित्र सज्जन तर नसतीलच. आजी तुला जे काही पण बोलायचं ना मला बोल. माझ्या मित्रांना बोलायची काही गरज नाहीये. उद्धट कुठला? ही पद्धत आहे आजीशी बोलायची? अहो हे काय करताय तुम्ही? चला चला निघा इथून. चला चला चला. अहो चला ना. थोडा वेळ झोपा जरा, सगळं ठीक होईल. इतका वेळ मी आपला स्वतःला हेच म्हणून समजावण्याचा प्रयत्न करत होतो. ही त्याची बालपणातली मस्ती नाहीये, हा वाईट संगतीचा परिणाम आहे जो त्याच्या शब्दांमध्ये अक्कल बनून चमकत होता. आज मला शशांकच्या संगोपनामध्ये आलोक
आणि निशाची कमतरता भासू लागले. मुलांसाठी जसं आजी आजोबांचं प्रेम लाड गरजेचं असतं ना, तसंच आई वडिलांच्या रागावण्याची पण गरज असते. अहो चिंता करू नका. आपलं संगोपन कमजोर असेल पण चुकीचं तर नाही ना होऊ शकत. मला आज आलोक आणि निशाच्या डोळ्यांमध्ये बघायची पण भीती वाटते. असं वाटतं ते मला प्रश्न विचारतायत. पापा, मम्मी, तुम्ही दोघं असताना आमचा मुलगा चुकीच्या मार्गावर कसा काय गेला? का असा विचार करता तुम्ही? जास्त विचार नका करू. अहो काय झालं तुम्हाला? काय होतंय? बसा 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 ना. अहो, बसा. शशांक, 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 लवकर ये शशांक. आजोबा, आजोबा, काय झालं तुम्हाला? लवकर आजोबा. डॉक्टरांना फोन कर. हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल ह्यांना. हो हो. हॅलो हॅलो शोमित, माझ्या आजोबांची तब्येत खूप बिघडली आहे रे. तुम्ही दोघं लवकर या ना इथे. काय? तुम्ही आता नाही येऊ शकत? तुम्ही आता नाही येऊ शकत? हॅलो, अरे सोमित, हॅलो. ओह नो. आजोबा, आजोबा. हॅलो 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 रितेश. अरे रितेश, आजोबांची तब्येत खूप बिघडली आहे रे. हो हो हो, लवकर ये रे. हो लवकर ये. आजोबा, आजोबा. आजोबा, आजोबा काही नाही होणार तुम्हाला. अरे शशांक, बाबांची गाडी खालीच उभी आहे. आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ आजोबांना. हळू हळू. सांभाळून आरामात, सांभाळून. सांभाळून सांभाळून. आजोबा. चल चल. अच्छा, तर तू रडून या रोपट्यांना पाणी देतोयस? मला माफ करा यार. मी त्या दोघांसाठी तुमची मैत्री सोडली. ते दोघं माझ्यासाठी पार्टीही नाही सोडू शकले जेव्हा मला त्यांची सर्वात जास्ती गरज होती. आजीचंच खरंय, जुने मित्र सोन्यासारखे असतात. पण मी पितळालाच सोनं समजण्याची चूक करत होतो. बघ, जे झालं ते जाऊ दे. आता तू आजोबांजवळ चल. तुला माफी आमची नाही, त्यांची मागावी लागेल. तुझ्यामुळे आज ते या अवस्थेत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हार्ट अटॅक आला होता. आता कुठल्याही प्रकारचा तणाव त्यांना जीवघेणा ठरू शकेल. समजलं का? चल. आजोबा, मला माफ करा प्लीज. खरं तर माझी चूक माफ करण्यालायक नाहीये, पण लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या चुका माफ केल्या. ही पण माझी शेवटची चूक समजून माफ करा ना आजोबा. शशांकला माफी तर मिळाली, पण त्याला ही व्यथा जीवनभर सतावेल की त्याच्यामुळे त्याच्या आजोबांना हा त्रास सोसावा लागला. तो या स्थितीतून वाचला पण असता जर त्याने स्वतःवर वाईट संगतीला वरचढ करू दिलं नसतं. त्याला कळालं पण नाही की तो कधी चांगली संगत सोडून एका वाईट संगतीत गेला, ज्याच्यामुळे ना फक्त त्याच्या अभ्यासाचं नुकसान झालं तर त्यांच्या आजी आजोबांच्या नजरेतून पण उतरला. मित्र आपल्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण असतात. ते आपल्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिवर्तन आणू शकतात.
अशामध्ये योग्य निवड करणं आपल्यावर असतं की आपण कोणत्या संगतीत राहायचं आणि कोणता माणूस बनायचं.